तर मित्रांनो, ही गोष्ट आहे T20 क्रिकेटच्या सुरुवातीची. 2003 साली वनडे क्रिकेट हे थोडस बोरिंग झालं होतं. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ECB एक धाडसी निर्णय घेतला आणि त्यांनी तो निर्णय घेतला की आपण 20 षटकांचा सामना करून बघूया. या 20 षटकांच्याच सामन्याच्या ज्यातून जन्म झालाय T20 क्रिकेटचा. पहिली अधिकृत स्पर्धा ही 2003 साली इंग्लिश काउंटी T20 कप हा झाला. मोठे फटके, रंगीत जर्सी, संगीत, जलद निकाल या सर्व गोष्टीमुळे नव्या पिढीला क्रिकेट आवडू लागलं. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पहिला सामना ईडन पार्क मैदान, ऑकलँड, न्यूझीलंड मध्ये पार पडला. दिनांक 17 फेब्रुवारी 2005 रोजी हा सामना न्यूझीलंड येथे खेळला. पहिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप एक थरारक गोष्ट आहे. 2007 साल T20 हा प्रकार अजून नवीन होता, थोडा संशयातला. भारताने तर वरिष्ठ खेळाडूशिवाय महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तरुणांची टीम पाठवली होती. कोणालाच फार अपेक्षा नव्हत्या, पण इतिहास वेगळाच लिहिला जाणार होता. दक्षिण आफ्रिका येथे स्पर्धा सुरू झाली. भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला बॉल आउट मध्ये हरवलं. यानंतर इंग्लंडमध्ये युवराज सिंगने ब्रॉन्डच्या एका षटकात 6 षटकार ठोकले आणि T20 क्रिकेटला नवी ओळख मिळाली. सेमीफायनल मध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत भारत फायनल मध्ये पोहोचला. फायनल सुरू होती भारत विरुद्ध पाकिस्तान. शेवटचं षटक पाकिस्तानला 6 चेंडूत 13 धाव्या हव्या होत्या. धोनीने बॉल दिला जोगिंदर शर्माला. मिसबा उल हकच्या स्कूप शॉट बॉल हवेत श्रीसंतचा झेल भारतचा पहिला T20 विश्वविजेता ठरला. या विजयाने धोनीला कर्णधार म्हणून ओळख मिळाली. IPLचा मार्ग भारतासाठी खुला झाला आणि T20 क्रिकेट जगभरात लोकप्रिय झालं. तर हा फक्त कप नव्हता, हा भारतीय क्रिकेटचा एक नवा अध्याय होता.